मला पीक कर्ज दिले, सगळं 2 एकर जमीन आहे मला, सगळं शेती पाण्यात आहे आता सध्या, काही सगळं वाहून गेलेलं आहे. ही 3 दिवसापूर्वी मला नोटीस आलेली आहे. 1 रुपया भरू मी शकत नाही, तरी नोटीस देत असताना कशामुळे द्यायची आम्हाला नोटीस? एवढं बरबाद होऊन बी आमच्या मागं एवढं कर्ज आहे म्हणून जर नोटीस देत असते तर आम्ही काय करायचं? कसे पैसे भरायचे? आम्हाला अन्न आता खायचे आता फिकर पडले, आता कसं पेरावं कसं नाही, तरी दुखेला आणि नोटीस येते ते आम्हाला आणि धमकी आहे. ही नोटीस आहे अशी धमकी आहे आम्हाला. आम्ही जगायचं का मारायचं? आता पेरणीला पैसे आम्ही याजानं काढून पेरणी केली आहे, तरी गेलं वाहून, तरी दुखेला आम्हाला. आता एक कट्टा निघू शकत नाही. आता सोयाबीन सगळं पाण्यात आहे. कसं आम्ही जगायचं आता? कशी दिपाळी करायची सांगा आता तुम्ही. मग शासनाने नोटीस द्यायची का आम्हाला मदत करायची का आमच्यावर अन्याय करायचा शासनानं? कशामुळे अन्याय करायचा शासनानं? एवढं म्हणजे गाव वाहून जायची पाळी आली तरी अन्याय करते शासन. एवढं कळत ना मुख्यमंत्र्याला की बाबा आता मदत द्यायची का ह्याला म्हणजे आऊट करायचं, म्हणजे असं ह्यांनी धरलेलं आहे शासनाने. हे काय पाऊस काळानं जरा जमिनी पाणीचं असलं हे केलं, जेव्हा गेली. आता सध्या 3 एकरात माझं पाणी आहे, तर ते पाणी निघावं कावं मी करावं कावा ती काढणी. आणि आम्हाला हे नोटीस तर यायला लागले, तर मग आता नोटीसला काय करावं लागेल असं प्रकार. कधी आली नोटीस? काय होतं गेल्या ऐतवारी आलती, म्हणजे आम्हाला तारीख ही ती काही कळत नाही. गेल्या ऐतवारी आलती आम्हाला.